मी कुठलाही निर्णय घेताना किंवा काही गोष्ट करताना त्याचा वाईटात वाईट परिणाम काय होऊ शकतो असा विचार करते आणि तो जर ऍक्सेप्टेबल असेल मला तर आय गो हेड. आणि मला असं बरेच लोक म्हणतात की तुला काही समजत नाही का तुला काय हवंय ते. त्याचं मी असं उत्तर देते की काय करायचं हे कदाचित मला समजत नसेल पण काय करायचं नाहीये मला हे नक्की मला माहितीये. म्हणजे कुठल्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत, कुठे मला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये माझ्या एथिक्स बरोबर किंवा माझ्या व्हॅल्यूज बरोबर. बाकी सगळं यू आर फ्री टू लिव्ह ॲज यू लाईक, राईट. दुसरं म्हणजे फार सक्सेस आणि फेल्युअर असा बॅलन्स शीट मांडण्यापेक्षा मला असं वाटतं अनुभव वेगवेगळ्या गोष्टींचे घेण्यासाठी आपण जन्माला आलोय आणि आयुष्य जर आपण अनुभव हा एक अनुभव आहे, वाईट किंवा चांगला असेल, म्हणजे फेल्युअर हा सुद्धा एक अनुभव आहे, सक्सेस हा सुद्धा एक अनुभव आहे. आणि ते करण्यासाठी लागणारे प्रयत्न जर आपण एन्जॉय करत गेलो तर या सगळ्या गोष्टीतनं येणारं नैराश्य आणि कमी होईल. निसर्गावरचा भार पण कमी होईल आपण आपल्या गरजा आणि अँबिशन्स कमी केल्या तर. इन्स्पिरेशन कट्टाचा हा तिसरा एपिसोड आहे डॉक्टर शारदा बापट यांच्यासोबत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. आजच्या आपल्या पाहुण्या आहे डॉक्टर शारदा बापट. एज इज जस्ट अ नंबर या म्हणीचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर शारदा बापट आहेत. पुण्यातल्या डॉक्टर शारदा बापट या लहानपणी शाळेत चांगल्या विद्यार्थिनी तर होत्याच, पण खेळ संगीत या सगळ्याच्यात त्या पुढे होत्या. पुढे डॉक्टर किंवा इंजिनियर होणार ही प्रत्येकाची अपेक्षा असताना 11वी आर्ट्स घेऊन त्यांनी सगळ्यांना चकित केलं होतं. त्याच्यानंतर अगदी कमी वयापासून स्वतः नोकरी करून स्वतःच्या शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी स्वतः उचलला. पैसे कमवायला काहीतरी प्रोफेशनल डिग्री हवी म्हणून कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा डिप्लोमा त्यांनी केला. अगदी नवीन असलेल्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशनच्या डिप्लोमामध्ये त्या अगदी सुरुवातीच्या स्टुडंट्सपैकी एक होत्या. त्याच्यानंतर त्यांनी नॅशनलाइज बँकांचं कॉम्प्युटरायझेशन करण्याचं काम हाती घेतलं. ते कमी होत गेल्यावरती इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेसच्या बिझनेसमध्ये त्यांनी पार्टनरशिप केली. तो बिझनेस चांगला चालू असताना ज्ञान हवं म्हणून LLBची डिग्री पण त्यांनी मिळवली. डॉक्टर बापट यांच्या आई खूप वर्षांपासून आजारी होत्या. त्याचं निदान काही होत नव्हतं. त्यासाठी डॉक्टर बापटांनी मेडिकलची पुस्तकं वाचणं चालू केलं, पण त्यातनं खूप काही कळेना म्हणून मेडिकलची डिग्री मिळवण्याचं डॉक्टर शारदा बापट यांनी ठरवलं. सुरुवातीला प्रत्येकाने त्यांना वेड्यात काढलं. या वयात शिक्षण कसं जमणार, तुमची फॅमिली आहे ते सांभाळून सगळं कसं होणार, अशा अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्या लागल्या. पण त्यांनी मनात ठरवलं होतं की आता डॉक्टर बनायचं. अनेक सरकारी अडचणीही आल्या. त्या सगळ्यावर मात करून त्यांना परत 12वीची परीक्षा देणं आवश्यक झालं होतं. वयाच्या 35व्या वर्षी 12वीला त्यांनी ॲडमिशन घेतली आणि त्या कॉलेजात जायला लागल्या. 12वीची परीक्षेच्या अगदी अगोदर त्यांची आई वारली, पण खचून न जाता त्यांनी शिक्षण पुढे कंटिन्यू ठेवलं. त्यानंतर त्यांनी मेडिकलच्या अभ्यासाला सुरुवात केली. आकलनशक्ती चांगली असल्यामुळे अभ्यासात कधी अडचण गेली नाही, पण घर सांभाळून फॅमिली सांभाळून हे सगळं करणं निश्चितच अवघड गेलं असेल. वयाच्या 42व्या वर्षी मेडिकलची डिग्री त्यांनी मिळवली. त्यानंतर त्यांनी रुबी हॉल क्लिनिक इथे इंटर्नशिप चालू केली. काही दिवस मेडिकल रिसर्चमध्ये काम त्यांनी केलं. आता त्या एका सॉफ्टवेअर कंपनीबरोबर काम करतात. त्याचबरोबर पुणे सिटीजन डॉक्टर फोरम या संस्थेमार्फत डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्याचं काम त्या करतात. शाश्वत शेती, ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग, पियानो, टेनिस असे अनेक छंद त्यांनी जोपासले आहे. अशा बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर शारदा बापट यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत. शारदाई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या कट्ट्यावरती. नमस्कार. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आता सध्या लॉकडाऊनमुळे मोकळीच आहे मी. शारदाई, BA केलं तुम्ही इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये डिप्लोमा, मग काम करता करता डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम पण शिकलात. LLB केलं, मग ऑफकोर्स MBBS केलं, पियानो, त्याच्यानंतर फ्लाइंग, एवढं सगळं वेगवेगळे गोष्टी तुम्ही केलात. पण शाळेत असताना, लहान असताना तुम्ही ॲज अ स्टुडंट कशा होता, अकॅडमिकली कशा होतात आणि कुठल्या विषयाकडे किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीकडे तुमचा कल होता त्यावेळेस जास्त?
ऍक्च्युली मी शाळेमध्ये हुशार विद्यार्थिनी होते, म्हणजे मला स्कॉलरशिप्स पण ओके. मिळालेल्या आहेत दोन्ही. अ, बरं. आणि पण मी अभ्यासू नव्हते, म्हणजे शाळेमध्ये शाळा अटेंड केली तरी पुरायचा मला तेवढा हम्म, हम्म, अभ्यास. हम्म. आणि खास ओके. असा परीक्षेसाठी अभ्यास वेगळा करण्याची गरज कधी पडली नाही. आणि मला पुष्कळ गोष्टींमध्ये लहानपणापासून इंटरेस्ट होता, म्हणजे हम्म, हम्म. डिबेटिंग, संगीत, म्हणजे गायन, वादन, नृत्य, हम्म. स्विमिंग, बरं. टेबल टेनिस, अशा बऱ्याच गोष्टी बरं. त्यावेळेला सुद्धा सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा आणि ते शिकायचं आवड होती मला, त्यामुळे सगळं करायचे मी. ओके. खूप एन्जॉय केलं शाळा. अरे वा. पण मग एवढे सगळे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज एकदम करत होता तुम्ही, तर असे सल्ले कधी मिळाले नाही का तुम्हाला घरच्यांकडनं किंवा इतरांकडनं, की एक कुठल्यावर तरी कॉन्सन्ट्रेट कर, सगळं एवढं वेगवेगळं करण्यापेक्षा? असे सल्ले काही तुम्हाला लोक त्यावेळेस मिळाले म्हणायचे, नाही पण का? माझे आई बाबा मला एनकरेज करायचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी. इनफॅक्ट माझ्या बाबांनी मी 8वीत असताना हॉर्स रायडिंगला मुद्दामून पाठवलं, की हे करून बघ, खूप मजा येते, कारण त्यांनी कधीतरी केलं बरं. होतं तरुणपणी. आणि ओके. त्यांनी आम्हाला कधी असं रेस्ट्रिक्ट केलं नाही, की तुम्ही हे एकच करा, किंवा नवीन नवीन हम्म, हम्म, हम्म. गोष्टी मी शिकत होते आणि मला येत होते. आणि माझा भाऊ पण व्हर्सटाईल होता खूप. तर ते ओके. आम्हाला दोघांना त्यांनी प्रोत्साहन दिलं नवीन शिकण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. आणि बक्षीस मिळवून आणा वगैरे असं त्यांचं हे नव्हतं. त्याचा मला खूपच फायदा झाला. बरं. म्हणजे ते मेनली ओके. आई वडिलांचं हल्ली मला हेच दिसतं, की एक हम्म. काहीतरी करा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही यू हॅव टू एक्सेल वगैरे, असं काहीच नव्हतं आमच्या बरोबर. घरात. ओके. पण एवढं सगळं तुम्ही टेबल स्पोर्ट्समध्ये पण वेगवेगळे स्पोर्ट्स तुम्ही खेळलात. तर का बरं, म्हणजे हो. असं इच्छा का बरं झाली एका वेळेस ॲट अ टाईम एवढ्या सगळ्या गोष्टी करायची काही नाही, बघितलं की ते करून पाहावंसं वाटायचं मला. त्यामुळे मी ओके. खूप गोष्टी ट्राय आउट केल्या आणि बऱ्याचशा गोष्टी पटकन यायच्या सुद्धा. तर ते ओके. एन्जॉय करायचं. मग पुढच्या वर्षी पुढचं काहीतरी बघितलं तर नवीन गोष्ट शिकायची काहीतरी. आणि ओके. इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये वगैरे पण म्हणजे आमचे ज्या टीचर्स होत्या त्या भाग घ्यायला लावायच्या, आणि तेव्हा बक्षीस वगैरे मिळायची म्हणजे. पण असं बरं. खास बक्षीस मिळवण्याची काही गोडी नव्हती आम्हाला कोणाला. सांगितलं तर भाग घ्यायचा, ओके. बक्षीस मिळालं तर उत्तम. ओके. हां. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं, की ट्राय करून बघायचं. तर या हा, उत्सुकतेपायी ते पायी पुढे पण तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या. अ, खरंय. ही उत्सुकता म्हणजे किंवा कुतूहल तुम्हाला लहानपणापासून होतं हो, आणि डेफिनेटली त्याला प्रोत्साहन आई-वडिलांकडनं मिळालं किंवा ॲट ते बरोबर. दाबल्या नाही गेलं बरोबर. कुतूहल. हा. तर आता मागे वळून बघताना तुम्हाला तुमच्या पालकांची हम्म. जी पॅरेंटिंग स्टाईल आहे, हम्म. त्याच्याबद्दल काय वाटतं? म्हणजे तुम्ही आता स्वतः पालक आहात आणि इतर सगळ्या गोष्टी इतर हो, पण पालकांना तुम्ही बघत असाल, तर हो. त्यांची पॅरेंटिंग स्टाईल काही वेगळी होती का? काही स्पेसिफिक त्याच्यात हो, तुम्हाला लक्षात नक्कीच येतंय? वेगळी होती. एक म्हणजे अजिबात पॅम्परिंग नाही, फाजील लाड नाहीत, फाजील कौतुक नाही. बक्षीस हं, मिळवून हं. आणल्यानंतर सुद्धा मिळालं का, छान, असं ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या घरात कधी कॉन्व्हर्सेशन झालेलं मला आठवत नाहीये. म्हणजे आता जे कोडकौतुक प्रत्येक गोष्टीचं होतंय, त्याचा मला वाटतं की हं, हं. जास्त ड्रॉबॅकच आहे तो लहान मुलांसाठी. कारण त्यांना त्या अटेन्शनची एवढी सवय होते, की जर ते मिळालं नाही तर त्यांना असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं होतं. अ, मी जेव्हा शाळेत होते त्यावेळेला माझेच आई वडील असं नाही, बरेचसे आई वडील, म्हणजे मुलं हं. अशी आपली आपली वाढायची. आपण आपल्या आपल्या ऍक्टिव्हिटीज, आपल्या आपले बरोबर. मित्रमैत्रिणी, असं हो. असायचं. काही अम्बिशियस होते, जास्त लक्ष देणारे मुलांच्या करिअरकडे हं, आणि हं. अभ्यासाकडे. पण हं. मी एकटी नव्हते, म्हणजे माझ्यासारख्या इतरही मुली माझ्या वर्गात होत्या, की ज्या आपल्या आपल्या अभ्यास करत होत्या, आपल्या आपल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे आम्ही करत होतो सगळे. आणि मला वाटतं बरोबर. ती योग्य आहे. म्हणजे माझ्या मुलालाही मी तसंच वाढवलं. मी जास्त इंटरफिअर केलं नाही त्याच्या अभ्यासात किंवा कुठल्याही हं, हं. चॉईसेस मध्ये. ओके. पण अभ्यासात इंटरफिअरन्स करणं गोष्ट एक वेगळी झाली. अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण मुलांची उत्सुकता किंवा कुतूहल दाबून टाकतो. फॉर हम्म. एक्झाम्पल आपण त्याला एखादं सांगतो, की "हे कर, असं काहीतरी कर" आणि मुलाने विचारलं, की "का बरं?" तर हम्म. आई-वडील लगेच म्हणतात, की "मी सांगतो किंवा मी सांगते म्हणून." हा, तर करेक्ट. त्याच्यात तर ती आणि उत्सुकता आणि कुतूहल तिथं संपून जातं आणि मग पुढच्या आयुष्यात नॅचरली तो प्रश्न विचारणं बंद करतो हळू-हळू. बरोबर. तर तर असं तुमच्या ह्याच्यात काही हा, मला वेगळेपणा असं जाणवला होता वाटतं, का? की आपलं शिक्षण सुद्धा जिथे पाठांतराला जास्त महत्त्व दिलं जातं ना,
तर ते बरोबर. आपल्या घरातनं आणि शाळेमधनं सुद्धा प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं पाहिजे, लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मुलांना. कारण मुलांमध्ये हम्म. अंगभूत कुतूहल असतंच. म्हणजे आपण लहान मूल कुठलंही बघितलं तर ते म्हणजे कुतूहलापोटी वेगवेगळ्या गोष्टी करून बघूनच शिकत असतं. तर ते स्वतःच्या Right. हाताने करून देणं त्या मुलांना आणि का हा प्रश्न विचारून त्याचं उत्तर शोधायला शिकवणं, याच्यामुळे ते मला वाटतं कुतूहल जागृत राहायला मदत होईल. पण अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे आता अंगभूत काहीतरी स्वभाव असतो प्रत्येकाचा आणि त्यामुळे सगळेजण हम्म. वेगवेगळे असतात आणि प्रत्येकालाच तेवढं कुतूहल असेल असं नाही. पण आपण आपली सिस्टीम मारते ते कुतूहल हे खरं आहे. म्हणजे आपण फार झापडं लावून वाढवतो मुलांना आणि हम्म. त्यांनाही झापडं लवकरात लवकर लावायचा बऱ्याच पालकांचा प्रयत्न प्रयत्न दिसतो. तर हो. करून पाहू दे, एक्सप्लोर करू दे मुलांना, असं करावं असं वाटतं मला. बरोबर. हम्म. अं, तुमच्या म्हणजे शालेय शिक्षणानंतर तुम्ही पहिले सुरुवातीला म्हणजे 11वी 12वी सायन्स घेतलं होतं, मग नंतर तिथून जास्त वेळ मिळावा म्हणून आर्ट्स मध्ये तुम्ही आलात. तर ह्याच्यासाठी काय रिॲक्शन होती लोकांची? म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही अकॅडमिकली म्हणजे हुशार होतात किंवा चांगले मार्क मिळायचे आणि मग नॅचरली अपेक्षा असेल की डॉक्टर किंवा इंजिनियर बनायला पाहिजे हम्म. आणि मग तुम्ही आर्ट आर्ट घेतलं, तर मग काय रिॲक्शन्स होत्या लोकांच्या? जवळजवळ सगळ्यांची हीच रिॲक्शन होती की काय वाया घालवते सगळी हुशारी वगैरे असं. ओके. माझ्या पण आई तुम्ही वडिलांना तेव्हा सुद्धा थोडंसं वाईट वाटलं होतं मी आर्ट्सला गेल्यानंतर. त्यांनाही वाटलं होतं मी करिअर करीन काहीतरी प्रोफेशनल असं. पण हम्म. त्यांनी त्याचाही हे केला नाही, बिग डील केलं नाही त्यांनी. पण ओके. ओव्हरऑल सगळ्यांची हीच रिॲक्शन होती की हा आता ही गेली, म्हणजे वाया गेली ही मुलगी. हुंदडणार नसती आता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही BA इंग्लिश विषय घेऊन केलात. त्याचं काय काही कारण होतं स्पेसिफिक? हा, तेव्हा ऍक्च्युली मी 11वी 12वीत असताना ज्ञानप्रबोधिनीची हे असते टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट असते, ती हम्म. घेतली होती आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ब्रेन आहे माझा आणि हम्म. लँग्वेजेस वीक असं आलं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं जरा हम्म. जे वीक आहे ते आपण स्ट्रॉंग करूया. पण युजली उलट असतं, जे वीक असतं ते माणसं सोडतात आणि जे स्ट्रॉंग बरोबर, असतं बरोबर. त्याच्याकडे. मग तुम्ही असं का केलं की जे वीक होतं ते तो विषय का बरं घेतला? मला असं वाटतं की माझं थिंकिंग असंच आहे. म्हणजे मी कुठलीही गोष्ट करा, आता सध्या जो पॉझिटिव्ह थिंकिंगचा ट्रेंड आहे ना, तर मी जेव्हा हम्म. स्वतःचं वागणं किंवा विचार अनालाइज करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मी कुठलाही निर्णय घेताना किंवा काही गोष्ट करताना त्याचा त्यात वाईट परिणाम काय होऊ शकतो असा विचार करते हम्म. आणि तो जर ऍक्सेप्टेबल असेल मला तर आय गो हेड. ओके. आणि मला असं बरेच लोक म्हणतात की तुला काही समजत नाही का, तुला काय हवंय ते, तर हम्म. किंवा काय करायचंय तुला समजत नाही का. तर त्याचं मी असं उत्तर देते की काय करायचं हे कदाचित मला समजत नसेल, पण काय करायचं नाहीये मला हे नक्की मला माहितीये. म्हणजे कुठल्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत, कुठे मला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये माझ्या एथिक्स बरोबर किंवा माझ्या व्हॅल्यूज हम्म. बरोबर. बाकी सगळं यू आर फ्री टू लिव्ह ॲज यू लाईक, राईट? राईट. पण म्हणजे तुम्ही खरोखर इंग्लिश किंवा भाषा शिकण्यासाठी ग्रॅज्युएशन केलं आणि आमच्या सगळ्यांसारखं फक्त डिग्री मिळवायला नाही केलं. हो, नाही म्हणजे मी ऍक्च्युली खरं म्हणजे त्यावेळेला त्या शिक्षणामध्ये सुद्धा मी फार इंटरेस्ट होत असं नाही. मी त्याला ऑलरेडी नोकऱ्या करायला लागले होते वेगवेगळ्या. म्हणजे ओके. 16-17 वर्षापासनं एकदा माझ्या बाबांशी काहीतरी खटका उडला आणि माझ्या लक्षात आलं की मी त्यांच्याकडे आता परत पैसे मागणार नाहीये. म्हणून मी 12वीत बर. असतानाच नोकरी धरली पहिली. ओके. केळकर म्युझियम ते मध्ये मी नोकरी, हो. अरे वा. पर्सनल असिस्टंट कम इंग्लिश गाईड लेक्चरर म्हणून मला तिथे घेतलं होतं. काका केळकर त्यावेळेला जिवंत काय होते, लागायचं? केळकर. तर ओके. हा, हा. तिथे मी पहिली नोकरी केली आणि त्याच्यानंतर सलग मला मिळत असतील तशा नोकऱ्या मी करत गेले आणि त्यातनं खरोखर जीवन शिक्षण जे म्हणतात ते मला मिळालं. खूप अनुभव वेगवेगळ्या लोकांचे आणि वेगवेगळ्या हो. कामांचे मिळत गेले आणि मला हम्म. वाटतं तेच खरं शिक्षण होतं त्यावेळेला. हो, बरोबर. कारण तुम्ही नंतर पण जेव्हा कम्प्युटर ऍप्लिकेशन केलं आणि बँकांचे कामं करायचे, तेव्हा पण तुम्ही अकाउंटिंग सिस्टीम कामं करता करताच शिकलात.
तर मग नाही अगेन ते ऍक्च्युली ते असं झालं की डिप्लोमा मी करत असताना आम्हाला जो शेवटी प्रोजेक्ट करायचा होता तो मी हम्म, डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीमचा घेतला. आणि मी बरं. कॉमर्स बॅकग्राऊंड नव्हते त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं हम्म, त्याविषयी. पण माझी जी हम्म, पार्टनर होती प्रोजेक्टला ती कॉमर्सची हम्म, होती मुलगी. आणि ती हम्म. मला डबल एंट्री अकाउंटिंग सांगायची आणि मी प्रोग्रामिंग करायचे कारण आय वॉज व्हेरी गुड ॲट प्रोग्रामिंग. तर ओके. ते प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत मला ती सिस्टीम कम्प्लिटली समजली म्हणजे आणि त्याचा मला प्रचंड अरे वा. फायदा आला पुढे बिझनेसमध्ये आणि ओके. अजूनही होतोय मला म्हणजे. ओके. ग्रेट. आणि मग नंतर बिझनेस चालवल्यावर LLB करायचा विचार कसा काय आला होता? बिझनेस म्हणजे मी नंतर थोडे मला वाटतं की 89 पासन 93 पर्यंत मी हे डेटा प्रोसेसिंगच हम्म, काम करत होते. 93 मध्ये ट्रेडिंग फर्म आम्ही हम्म. उघडली याची इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हायसेसची. सेफ्टी डिव्हाइसेस. आणि तेव्हा माझा मुलगा पण 1 वर्षाचा झाला होता. आणि तो बरं. बिझनेसची नुसती सुरुवात होती म्हणजे थोडाच वेळ मी काम हम्म, करत हम्म. होते आणि छोटाच होता त्यावेळेला ओके. बिझनेस. हम्म, आणि हम्म, त्यावेळेला संध्याकाळची वेळ वगैरे असायचा मला मोकळा. आणि मी असा विचार केला की टॅक्सेशन वगैरे हे सगळं आपल्याला काहीच माहिती नाही आणि बिझनेस करायचा तर ते हम्म, सगळं माहिती पाहिजे आणि मी बेसिकली ऍडमिनिस्ट्रेशन आणि टॅक्सेशन वगैरे असं बघणार होते. कारण हम्म, हम्म. इलेक्ट्रॉनिक सेफ्टी डिव्हाइसेसचं टेक्निकल बॅकग्राऊंड मला काहीच नव्हती. त्यामुळे मी बरोबर. कॉम्प्युटरायझेशन आणि ह्या सगळ्या बाकी ऍडमिन, अकाउंटिंग आणि टॅक्सेशन असं सगळं बघणार होते. तर त्याला सगळ्याला फायदा होईल अशा दृष्टीने LLB ला ऍडमिशन घेतली मी आणि 95 मध्ये LLB पूर्ण केलं. आणि त्याचा मला ओके. बिझनेसमध्ये खूपच फायदा झाला. जसं एक्सपेक्टेड होतं तसं सगळा फायदा हम्म, झाला मला त्याचा. कारण त्याच वेळेला ओके. ट्रेडिंगमध्ये मॉडवॅट वगैरे आलं, एक्साइज हम्म, हम्म, अप्लाय झालं याला आणि खूप फायदा झाला मला. कारण ते कायद्याचे जे म्हणजे नियम वगैरे असतात ते वाचायला सुद्धा अवघड जातात जर तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल बरोबर. तर. क्लिष्ट असतं ते समजायला. बरोबर. ओके. मग थोडं फास्ट फॉरवर्ड जाऊन म्हणजे तुमच्या आईची तब्येत अनेक वर्षांपासून नव्हती चांगली आणि मग तुम्ही मेडिकलचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तर नेमकं काय होतं तुमच्या मनामध्ये? म्हणजे तुम्ही सांगितलंत की कुतूहल आणि उत्सुकता होती म्हणूनच, पण नेमकं काय चालू होतं मनात तुमच्या? काय वाटत होतं? म्हणजे मी 8वीत असल्यापासूनच ऍक्च्युली माझी आई आजारी पडायला लागली. त्यामुळे बाय द टाइम आय केम टू धिस डिसिजन साधारण 20 वर्ष चालू होतं. हो. ग्रॅज्युअली इन्क्रिमेंटल इलनेस होता तो. आणि ओके. वेगवेगळ्या भरपूर स्पेशालिस्टना आम्ही दाखवलं होतं तिला आणि हम्म, उपयोग होत नव्हता कसलाच. म्हणजे एक एक हम्म, औषध घेतलं त्याचे साईड इफेक्ट्स आणि असं ह्या चक्रात हो, आम्ही हो. अडकल्यासारखे झालेलो होतो. त्याच्यामुळे त्याचा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यावर पण परिणाम व्हायला लागला होता आणि समजत नव्हतं एक्झॅक्टली काय करायला पाहिजे असं. म्हणजे वी वर बरोबर. हेल्पलेस. हम्म, आणि वाचत हम्म, होते पण मला समजत नव्हतं कारण मेडिसिन इज प्रिटी कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड फॉर अ ले पर्सन. तर हम्म, हम्म, त्याच्यामुळे मला ते सगळं समजत नव्हतं आणि उत्सुकता वाढत होती की व्हॉट इज गोइंग रॉंग आणि एक्झॅक्टली हम्म, हम्म, काय करायला पाहिजे आईसाठी म्हणजे तिला बरं वाटेल किंवा काय व्हॉट इज गोइंग हम्म. रॉंग इन द ट्रीटमेंट ऑर अंडरस्टँडिंग ऑफ द डॉक्टर्स ओके. किंवा होलिस्टिक कोणी बघत नाही तिच्याकडे असं एक फिलिंग यायचं मला की हम्म, हम्म, हम्म. हँड सर्जनकडे गेलं, कार्पल टनेल सिंड्रोम तिला होता तर तिथे सेन्सेशन गेलं तर हाताची ऑपरेशन झाली. किंवा ओके. एंडोक्रायनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट गेलं असं प्रत्येक जण ती सिस्टीम बघतोय आणि एक होलिस्टिक कोणी बघत नाहीये असं एक ओके. फिलिंग यायचं ओके. मला. आणि ते ओके. खूपच विकोपाला गेलं आणि शेवटी मग मी या निर्णयाला आले की आपण ते शिकायलाच पाहिजे आणि हे विषय कुठेही असे बाहेर क्लास लावून शिकता येत नाहीत. म्हणजे मेडिकलला ऍडमिशन हम्म. घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही काही. त्यामुळे ओके. पण हे त्यावेळेस गुगल नव्हतं आलं. गुगल म्हणजे मी डिसिजनला पोहोचले तेव्हा गुगल आलेलं होतं. म्हणजे मी हे करता येईल की नाही हा पहिला हा, प्रश्न हा. होता ना. तर त्याची बरोबर. माहिती हो. काढताना गुगल होतं. तर तेव्हा मला आठवतंय की ओके. मी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची वेबसाईट वगैरे सगळी पालथी घालून त्यांचे नियम बियम ओके. वाचले होते. पण आधी जेव्हा हम्म. 20 वर्ष मी वाचत होते तेव्हा गुगल नव्हतं. ओके. पण हा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला गुगल किंवा इंटरनेटवरनं मिळणं शक्य नव्हतं. तुम्हाला ती मेडिकलला ऍडमिशन घेणंच भाग
हो पडलं बरोबर. तेव्हा असं अगदी प्रिलिमिनरी स्टेजला होतं हे सगळं इंटरनेट इंटरनेट. वगैरे. ओके. हम्म. ओके. ओके. नाही, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप ब्युरोक्रॅटिक इश्यूज फेस करायला लागले. हो मग त्याचे एक भरपूरच. दोन उदाहरणं आम्हाला एक दोन उदाहरणं आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला उदाहरणं आवडतील. खूपच आहे आणि खरोखर मला जो दमून ज्या गोष्टींनी मी गेले ते हे ब्युरोक्रॅटिक रेड टेप बरोबर. मुळेच गेले. अभ्यासाचा मला हा कधीच थकवा आला नाही. पहिली हा माहिती हा हा काढण्यापासून सुरुवात झाली. माहिती नीट मिळत हा. नव्हती, की म्हणजे 12वी आर्ट्स केल्या तर 12वी सायन्स करता येईल का? ही माहिती ओके. मिळण्यापासूनच खूप प्रॉब्लेम आले. आपल्या सेकंडरी आणि हायर सेकंडरी बोर्डाच्या ऑफिसमध्ये मी चौकशी एकदा केली तर टेंटेटिव्हली कोणीतरी माणसाने मला सांगितलं की नाही नाही असं आता करता नाही येणार तुम्हाला. एकदा तुम्ही 12वी झालात. त्याच्यामुळे मी घरी येऊन एकदम निराश होऊन बसले आणि माझ्या नवऱ्याला खूप आनंद झाला की चला विषय संपला हा. आणि त्याच्यानंतर महिना गेला आणि मला काही ते हे हम्म. पटत नव्हतं की असं कसं शक्य आहे की नाहीच करता येणार. म्हणजे एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या ब्रँचचा अभ्यास करायचं ठरवलं तर शक्यच नाही. असं नाहीये. डबल ग्रॅज्युएट झालेले लोक मला माहिती होती. हा. त्यामुळे मी परत गेले. डायरेक्टरना भेटायला गेले. तिथे 2-4 फेऱ्यावरून हम्म. त्यांना भेटले आणि त्यांना विचारलं तर ते म्हणले की करताच येणार नाही असं नाहीये. फक्त तुम्हाला रेग्युलर स्टुडंट म्हणून करता येणार नाही आणि जे आधी विषय तुम्ही घेतले नाहीयेत ते हम्म. विषय हम्म. तुम्हाला घेता येतील. त्याच्यानंतर नियम बदलून आता तेच विषय सुद्धा घेता येतात बाय द वे. म्हणजे यू कॅन ओके. बेटर युअर परफॉर्मन्स. आता आता ते अच्छा. नियम बदललेत. ओके. पण हो. हे मी सांगते हो. गोष्ट 2001 सालची. ओके. तर त्यावेळेला ते म्हणले की तेच विषय तुम्हाला परत घेता येणार नाही. पण वेगळे लिमिटेड विषय घेऊन तुम्ही काहीतरी एक कॅटेगरी होती त्याच्यात तुम्ही बसू शकता. असं त्यांनी मला सांगितलं. ओके. पण सायन्स घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागेल. प्रॅक्टिकल्स करावी हम्म. लागतील. तर बघा तुम्हाला तर कोण ऍडमिशन देतंय का असं त्यांनी पण सांगितलं मला. आणि बरोबर. त्याच्यानंतर तर खूपच म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम, एलिजिबिलिटी हम्म. सर्टिफिकेट, त्याच्यानंतर परत आल्यानंतर परत स्क्रीनिंग टेस्टसाठी भरपूर डॉक्युमेंटेशन असतं. त्याच्यानंतर परमनंट रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी परत भरपूर त्रास झाला मला. त्यांनी कॉरेस्पॉन्डन्समध्ये ते अडकवून ठेवली माझी केस वेगळी असल्यामुळे. आणि ती कुठल्याही सामान्य माणसाच्या दृष्टीने सुटणारच नव्हता तो प्रश्न. केवळ माझ्या लकमुळे तो सुटलेला आहे प्रश्न. आणि तुम्ही म्हणजे स्वतः त्यांना लेटर ड्राफ्ट करून दिलं असं हो, म्हणजे असं बोल. आणि ते सुद्धा मला संधी मिळाली म्हणजे ते लोकांनी वेगळंच सगळा केस असल्यामुळे आणि वेगळं पत्र हम्म. हम्म. त्यांना असं पत्र मिळालेलंच नाही कधी. मेडिकल काउन्सिल हा. ऑफ इंडियानी बोर्डाला पत्र पाठवलं की हे दोन दोन मार्कशीट्स आहेत या व्यक्तीच्या, तर त्या दोन्ही हम्म. तुमच्याकडनं आलेल्या आहेत का आणि हे सगळं म्हणजे याच व्यक्तीचा आहे व्हेरिफिकेशन. आणि हा फ्रॉड हा नाहीये हा ना असं हा हा. काहीतरी ड्राफ्टिंग करून त्यांनी पाठवलं होतं. तर त्याचं उत्तर म्हणजे ते वेगळी केस असल्यामुळे कोणी उत्तर ड्राफ्ट करायलाच तयार नव्हतं ते. आणि ते हेही मान्य करायला तयार होईना की आम्हाला असं पत्र मिळालंय. ओ. त्यामुळे मला दिल्लीला जाऊन ते पत्राची कॉपी आणून मी त्यांना दाखवली की हे बघा ह्याची कॉपी, हे बा. तुम्हाला पाठवलंय पत्र आणि आता ह्याचं उत्तर तुम्ही द्या. आणि तरी ते द्यायला तयार नव्हते. तेव्हा ओळखीतनं मी माहिती काढून मग शेवटी त्यांना कन्व्हिन्स करून ते ड्राफ्ट करून ते दिलं पत्र आणि मग त्यांनी ते उत्तर पाठवलं. माझं तिथे जाऊन अडकलं होतं रजिस्ट्रेशन. बापरे. पण जाधवताई, हे जे काम आहे म्हणजे ब्युरोक्रेसीला डील करणं आणि तिथे सारख्या चकरा मारणं, फॉलोअप घेणं, एक सामान्य माणसासाठी खूप जास्त इरिटेटिंग काम आहे. आणि म्हणजे 90% लोकांनी तर तिथे सोडलं असतं हे सगळ्या गोष्टी, हो, म्हणजे पुढे खरंय. गेलेच नसते. तुमची जी चिकाटी होती, त्या चिकाटीच्या मागे मोटिवेशन काय होतं? म्हणजे इतकं सगळं तुम्ही ते लॉजिकल एंडला घेऊन जाण्यापर्यंत हा तुम्ही हे ती चिकाटी ठेवली, पेशन्स ठेवला. हे उत्सुकताच मला करायला लावते असं मला वाटतं. म्हणजे आणि जेव्हा कुतूहल म्हणजे क्युरिओसिटी किल द कॅट जसं म्हणतात ना तसंच राहवत नाही. हे शिकायचंय मला आणि मग आता हे करून पाहू, आता लास्ट एक एवढं करून पाहू असं करत करत इथवर आले. ओके. पण तुम्ही स्वतः कधीच इरिटेट झाला नाही, राग नाही आला तुम्हाला याच्या सगळ्या गोष्टींमध्ये? हा बरेचदा असा प्रसंग आला की आता संपलं पॉइंट. असं वाटायचं मला. म्हणजे आता ह्याच्या पुढे जाणं शक्य नाहीये. तर त्यावेळेला निराश वाटायचं ना मला. खूप सफर केलंय मी तसं. मग अशी जेव्हा वेळ यायची की आता तुम्हाला वाटलं की संपलं, आता याच्या पुढे काही होऊ शकत नाही, मग त्यावेळेस तुम्ही परत उत्साह कुठून यायचा?
ऍक्च्युली काय आहे माहितीये का, की मी जेव्हा डिसिजन घेतला की आता आय विल गो अहेड अँड डू इट, हम्म, डिस्पाइट एव्हरीथिंग, डिस्पाइट एव्हरीवन्स ऑब्जेक्शन्स. हम्म, हम्म, तर त्यावेळेला मी जसं म्हणलं, की मी नेहमीच असा विचार करते की वाईटात वाईट माझ्या ऍक्शनचा काय परिणाम होणार आहे आणि त्याला हम्म, हम्म, ते सहन करायची माझी तयारी आहे का, हा हम्म, विचार मी सुरुवातीलाच केलेला होता. आणि त्यामुळे मला वाटतं मी बाहेर येऊ शकते प्रत्येक वेळी, कारण आय हॅव ऑलरेडी इमॅजिन द वर्स्ट. आणि युजली आपण जे वर्स्ट इमॅजिन करतो तेवढं वाईट परिस्थिती होत नाही. बरोबर. हं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेतलीत मेडिकल याला फॉरेन युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या कॉलेजमध्ये. मग अनफॉर्च्युनेटली MCIचं त्यांना रेकग्निशन मिळालं नाही क्लिनिकल सब्जेक्टसाठी आणि Foundation तुम्हाला फिलिपिन्सला जायचं आहे असं कळलं. तर हो. जेव्हा हे तुम्हाला कळलं तेव्हा सगळ्यात पहिले तर स्वतःला आणि नंतर मग नवऱ्याला आणि बाकीच्यांना कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही? खूपच म्हणजे धक्का होता तो. आणि मी फिलिपिन्स हा देश कुठे आहे हे आम्ही मॅपवर शोधण्यापासून तयारी होती आमची. म्हणजे कधीच काय ऐकलेलं नव्हतं त्या देशाबद्दल. हम्म, हम्म, आणि हम्म. त्यावेळेला ऍक्च्युली माझ्या नवऱ्याला आणि मुलाला ऑलरेडी प्री क्लिनिकल सब्जेक्ट माझे कम्प्लीट झाले होते आणि त्याच्यात पण मी पहिली हम्म. आले होते. म्हणजे अरे अकॅडमिकली वा. मला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि त्यांना हम्म, कन्व्हिन्स झाले होते ते की ही आता म्हणजे सक्सेसफुल होऊ शकते ह्याच्यामध्ये किंवा हम्म, डॉक्टर हम्म, होऊ शकते. हम्म. बरोबर. त्यामुळे तसं त्यांचं मला कोऑपरेशन मिळायला लागलं होतं. आणि मग आम्ही सगळ्यांनीच विचार सुरू केला की कसं हे आता ऍडजस्ट करता येईल असं. आणि बरोबर. म्हणजे पहिला जो धक्का असतो तो बसलाच आम्हाला, पण त्याच्यानंतर मग हम्म, हळूहळू हम्म. चौकशी सुरू केली. तो मॅपवर आधी देश शोधला आम्ही. मग राहायचं कुठे, कसं, या मुलांबरोबर हॉस्टेलला कसं राहायचं इथपासून मनाची तयारी. मग मी गेल्यानंतर घरात आता स्वयंपाक कोण करणार आणि ही सगळी ऍडजस्टमेंट. तर आम्हाला साधारण वर्ष मिळालं जवळजवळ हे सगळं ओके. ऍडजस्टमेंट करायला, तयारी कारण एक करायला. वर्ष आधी हम्म. आम्हाला कळलं की मला जायला बरोबर. लागणार आहे. तर त्याच्यामुळे बिझनेसमधनं रिटायरमेंटच्या काही फॉर्मॅलिटीज होत्या, त्या सगळ्या मला पूर्ण ओके. करायच्या होत्या. या सगळ्याला मला वेळ मिळाला. घरात हम्म, मी बायकांना आपल्या पद्धतीने स्वयंपाक किंवा इतर हम्म, गोष्टी शिकवल्या. किंवा हम्म, हम्म, माझ्या नवऱ्याला पण मी थोडं स्वयंपाकाचं शिकायला एनकरेज केलं, कारण त्याला काहीच माहिती नव्हती. आणि किराणा माल तरी त्याला आणून द्यायलाच लागणार होता. म्हणजे बरोबर. त्याच्यानंतर मुलगा माझा 8वीत होता त्यावेळेला. मग त्याला हम्म, हम्म. म्हणजे नवऱ्याला आता बिझनेस आणि घर दोन्ही सांभाळायचं होतं. त्यामुळे बरोबर. आम्ही विचार केला की एक ड्रायव्हर ठेवावा, म्हणजे त्याला एक ऍडिशनल हँड होईल मदतीला असं. तर मग ते सगळं आम्ही वर्षभरामध्ये थोडं थोडं ऍडजस्ट करत गेलो. आणि त्यामुळे मग एवढा ओके. त्रास झाला नाही त्या ट्रान्झिशनला असं. ओके. पण तुम्ही बिझनेसमधनं रिटायरमेंटची गोष्ट केली म्हणजे प्री क्लिनिकल सब्जेक्ट चालू असताना किंवा 12वी करत असताना तुमचा बिझनेस चालूच होता? हो, बिझनेस चालू होता. 12वीत तर माझी प्रचंड ओढाताण झाली. बापरे. 12वीचे कारण मला क्लासेस लावायला लागले, कारण मला हम्म, कॉलेजमध्ये हम्म, मी प्रॅक्टिकल्स अटेंड करत होते. पण हम्म, हम्म, हम्म. इतक्या वर्षानंतर फिजिक्स केमिस्ट्री वगैरे शिकणं पुष्कळ अवघड वाटत होतं. त्यामुळे काहीतरी ट्रेनिंग पाहिजे. त्यामुळे हम्म, त्यावेळेला मुलगा माझा खूपच लहान होता. अ, हम्म, हम्म, हम्म. 10 9-10 वर्षाचाच होता त्यावेळेला. ओके. त्यामुळे म्हणजे मी 12वीला बसले त्यावेळेला आणि आई पण आजारी हम्म, होती त्यावेळेला. हो. आणि बिझनेस, त्यामुळे म्हणजे खूपच प्रचंड ओढाताण झाली माझी 12वीत असताना. बापरे. हम्म. अ, फिलिपिन्सला जायचं जेव्हा तुमचं ठरलं तेव्हा त्या 2 वर्षांमध्ये तुमचा मुलगा पण 10वीत जाणार होता. हो. तर मुलगा 10वीत जाणार आणि तुम्ही फिलिपिन्सला चालल्या. तर हो. याच्यासाठी काय काय ऐकावं लागलं होतं? हं, ऐकायला थ्रूआउट लागलंच होतं. मुख्यतः बायकांकडनं जास्त ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतात. त्या म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष करतीये, बेजबाबदार आहे. माझ्या मुलाला वगैरे माहिती होतं, की मुलाचा अभ्यास मी घेतच नव्हतो. तो आपला आपलाच करत होता. 3री-4थी नंतर हम्म, मला आठवत नाही त्याचा मी अभ्यास घेतलेला. हम्म, हम्म. त्यामुळे मी नसल्याने त्याला तसा अभ्यासात काही फरक पडणार नव्हता. आणि मी अशी टिपिकल आई पण नाहीये, की अ, अभ्यास न करणाऱ्या मुलाला बसवीन अभ्यासाला असं. म्हणजे मी इथे असते तर कदाचित त्याला आणखी कमीच मार्क मिळाला असतं असं वाटतं कधी-कधी. कारण तो जो म्हणला मी खेळायला जाऊ का, तर होच माझं उत्तर असतं कायम.
त्यामुळे आम्हाला माहिती नाही. होतं की तसं माझ्या नसल्याने अभ्यासाचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. अर्थात आम्ही हो. म्हणजे मी दूर जाणं हे अवघडच होतं आम्हाला सगळ्यांसाठीच. हम्म, पण हम्म, हम्म, हम्म. लोकांना जे वाटत होतं ते कारण नव्हतं त्याच्यासाठी. म्हणजे आणि स्वतःच्या हट्टापायी मुलाचं करिअर. हा, करेक्ट. हे सगळं ऐकलंय मी भरपूर ऐक- प्रमाणात. हा. ओके. मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना याच्यासाठी पैसा पण खूप लागला असेल आय हो. गेस. हो, लागलाच ना. सो पैसा मे बी तुमचे सेव्हिंग सगळे त्याच्यात जाणार असतील, किंवा मुला आणि नवऱ्यापासून दूर, मुलाची 10वी, आणि इवन ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करत होता तुमची आई पण राहिल्या नव्हत्या. तर ह्या सगळे झाल्यावरही तुम्ही तिथे जायचा निर्णय घेतला, किंवा हे सगळं पूर्ण करायचा निर्णय घेतला. हा सगळा तुमचा निर्णय हा कॅल्क्युलेटेड होता का इम्पल्सिव्ह होता, की मी ठरवलंय करायचंय तर करणार? ही म्हणजे डॉक्टर आपण व्हावं ही एक आयडिया इम्पल्स म्हणून येते. हम्म, पण त्याच्यानंतर आपल्याला अ, वस्तुनिष्ठ परीक्षण करणं अत्यावश्यकच आहे. म्हणजे हे शक्य आहे का? हम्म, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आपली परिस्थिती काय? या सगळ्याचा आढावा घेणं. हम्म, हम्म, त्याच्यानंतर हम्म, लकीली त्यावेळेपर्यंत माझं काही सेव्हिंग झालेलं होतं. पण हम्म, मी म्हणलं तसं वाईटात वाईट ह्यातनं काय होऊ शकतं आणि ही गोष्ट एवढी अवघड होती की ती फेल होण्याचेच जास्ती चान्सेस होते. म्हणजे सुरुवातीलाच विचार करताना हे होणार नाहीच आहे असं धरूनच मी सुरुवात केली होती. तर त्याच्यामुळे हम्म, हम्म, वाईटात हम्म. वाईट म्हणजे मी बिझनेसमधनं रिटायर होईल. मी फी मध्ये सगळे माझं सेव्हिंग घालवीन आणि आय विल बी लेफ्ट विथ नथिंग. दिस वॉज द इमिनंट पॉसिबिलिटी ऍक्च्युली त्यावेळेला. तर फक्त एक चांगली गोष्ट अशी होते की ते फी भरण्याचे आणि काही वर्ष काढण्या एवढी माझ्याकडे पुंजी होती आणि माझे हम्म, नवऱ्याचा व्यवस्थित बिझनेस चालू होता. त्यामुळे नवरा, मुलगा किंवा कोणीही आर्थिकरित्या माझ्यावर अवलंबून नव्हतं. म्हणजे मी गावात बरोबर. गेले माझ्याबरोबर आणखी 4 जणांना घेऊन गेले अशी परिस्थिती नव्हती. गेले असते तर मी एकटी गेले असते. आणि बरं. त्याच्यात सुद्धा स्वतःच्या पायावर काहीही काम करून राहण्याची तयारी आपली त्यावेळेला म्हणजे मी तरुण होते त्यावेळेला रिलेटिव्हली हा. आत्तापेक्षा. आता मी म्हणलं तर करू शकीन असं नाही, पण त्यावेळेला मला खात्री होती की मी फेल झाले, सगळं माझं गेलं तरी मी काहीही काम जे मला येतं ते उत्तम हम्म, करून मी स्वतःच्या पायावर निदान उभी राहीन. आणि गरजा स्वतःच्या कमी ठेवल्या की प्रॉब्लेम कमी बरोबर. येतात असं मला वाटतं. तसं आहेच माझं संबंध. ओके. कॉलेज लाईफचा एक्सपिरियन्स कसा होता? कसं वाटलं परत एकदा कॉलेजमध्ये जाऊन? कॉलेजमध्ये सुरुवातीला असं जरा ऑड वाटलं, लिहायची सवय गेली होती. सही व्यतिरिक्त पेन उचललं नव्हतं 10 वर्षात मी. तर हम्म, लिहायला म्हणजे 12वीत गेल्यानंतर नोट्स काढताना बोट दुखायची माझं आणि असं दुसरी तिसरीतल्या मुलासारखं मोठं मोठं अक्षर वगैरे यायचं. सुरुवातीला जरा त्रास झाला, पण ते हळूहळू येतं प्रॅक्टिसने आपल्याला. आणि नंतर तरुण मुलांच्या मध्ये मी एन्जॉय सुद्धा खूप केलं आणि त्यांनी पण अरे वा. मला खूप लवकर सामावून घेतलं त्यांच्यामध्ये. सेन्स ऑफ ओके. ह्युमरचा ह्याच्यासाठी खूप उपयोग झाला. ग्रेट. तुम्ही फ्लाइंग शिकलात फिलिपिन्सला जाऊन. ऑफकोर्स ते तुम्ही सांगितलंच आहे कारण वगैरे. त्यातला एक प्रसंग जो होता ज्यात तुम्ही म्हणजे सोलो फ्लाईट घेतली होती आणि वरती जाऊन मग हवा बदलली, तो एक प्रसंग आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्याकडनं हा, परत एकदा. तो म्हणजे अनफॉर्गेटेबलच आहे. आणि म्हणजे माझे ते फ्लाइंग आवर्स कम्प्लीट करण्यासाठी मला जरा घाई झाली होती, हम्म, कारण की माझं क्लर्कशिप सुरू होणार होती. नंतर मला अजिबात एक दिवसही सुट्टी नव्हती. त्याच्यामुळे मी हम्म, हम्म, थोडी घाईत होते तेवढे रिक्विजिट आवर्स कम्प्लीट करायला. आणि त्या दिवशी थोडी खराब हवा असताना मला टॉवरनी परमिशन दिली. आता एवढं मला आठवत नाही कशी काय ती दिली त्यांनी. हम्म, पण मी टेक ऑफ केल्यानंतर अचानक सगळी हवा बदलली. आणि इट इज व्हेरी कॉमन इन द फिलिपिन्स. ते लाईन ऑफ हम्म, हम्म, फायरवरच आहे तो देश आणि तिथे सगळ्या नॅचरल कलॅमिटीज खूप प्रमाणात आहेत. म्हणजे भूकंप सतत होत असतात, व्होल्कॅनोज खूप आहेत, लाईव्ह व्होल्कॅनोज तिथे. हम्म. आणि टायफून्स आणि टोर्नाडोज वगैरे सगळे तिथे नॅचरल कलॅमिटीज अगदी कॉमन आहेत. आणि ती खूप रेझिलियंट आहेत लोक. पण त्या हम्म, 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 दिवशी अचानक त्या अर्ध्या तासामध्ये इतकी हवा बदलली की तिथे एक इंटरनॅशनल जो एअरपोर्ट आहे, क्लार्क इंटरनॅशनल एअरपोर्ट, तिथे हम्म. सिंगापूरहून आलेलं फ्लाईट सुद्धा त्यांनी फायनल्स मध्ये असताना त्यांना बदलून आणायला लागली त्याची ओके. डायरेक्शन. डायरेक्शन.
तर ते मला सगळं रेडिओवर ऐकू येत होतं, पण माझी परिस्थिती अशी होती की सगळे ढग उतरलेले खाली आणि मी एका गावाच्या वर होते आणि मला त्यामुळे खाली पण जाता येत नव्हतं एका ठराविक हाईटच्या आणि सगळे समोर ढग, पाऊस सुरू झाला समोर आणि आय वॉज जस्ट अ स्टुडंट पायलट होते मी आणि मला भयंकर भीती वाटायला लागली की काय आता करायचं वर तरी आणि इतके डेन्स ते क्लाउड सगळे काळे आलेले. मी म्हणलं आता शक्य नाही यातनं बाहेर येणं आणि त्याच वेळेला ते ढग दोन बाजूला झाले आणि मध्ये रस्ता तयार झाला आणि त्यातनं मी डायरेक्शन बदलून त्या वाटेतनं अशी पुढे गेले आणि माझ्या ऍक्च्युली इन्स्ट्रक्टरच्याही लक्षात आलं होतं आणि तिथे सगळेजणच घाबरले होते. जे लोक स्टुडंट्स गेले आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक इन्स्ट्रक्टर बघत होता कुठे आहे आपला स्टुडंट वगैरे आणि त्यांनी टॉवरला कळवलं होतं की म्हणजे आपण फ्लाईट प्लॅन आधी त्यांना हे केलेलाच असतो फॅक्स की आपण कसे कसे कुठल्या वेळेला कुठे असणार आहोत वगैरे. तर ते असतंच टॉवरकडे आणि माझ्या इन्स्ट्रक्टरनी पण त्यांना फोन करून सांगितलं की ही इथे इथे असेल आणि तिला तुम्ही जरा मदत करा कारण ही भयंकरच हवा बदललेली आहे. तर ते पण मला विचारत होते माझी पोझिशन, पण माझं कंपासचं हेडिंग बदललं कारण की ते ढग जिथे दूर झाले तिकडनं त्या डायरेक्शन मध्ये जाताना माझं हेडिंग बदललं होतं. माझ्या फ्लाईट प्लॅन प्रमाणे मी जात नव्हते त्यामुळे मी वेगळीकडे बाहेर आले आणि मला समजेना मी कुठे आहे ते. आणि व्हिज्युअल फ्लाइंग होतं म्हणजे कम्प्लिटली इन्स्ट्रुमेंटल फ्लाइंग नव्हतं ते, त्याच्यामुळे मी बघत होते काही दिसते का खाली खूण की ज्याच्यामुळे मी सांगू शकेन आणि मग थोडंसं पुढे जात राहिले मी तशीच म्हणजे राम भरोसे आणि पुढे मग मला एक माहितीचा मॉल दिसला दुसऱ्या गावामधला आणि मग मी पोझिशन माझी सांगितली आणि मग टॉवरनी मला हेडिंग दिलं आणि मग मी परत येऊ शकले बरोबर. खूपच चित्तथरारक आणि भयंकर प्रसंग होता तो. आणि मग तुम्ही त्याची फायनल एक्झाम द्यायला पण मनिलाला गेले तो पण एक खूप प्रसंग हो, तो छान आहे. त्या दिवशी सुद्धा म्हणजे नकटीच्या लग्नासारखं झालं माझं की सकाळी मी माझ्या एका इन्स्ट्रक्टरला विचारलं होतं की मनिला एअरपोर्टला फ्लाय करायला आपल्याला दुसरी संधी मला मिळणार नव्हती कारण माझं लगेच क्लर्कशिप सुरू होत होती. तर मी माझ्या इन्स्ट्रक्टरला म्हणलं की ती जी आपली एव्हिएशनची थिअरीची एक्झाम असते ती मनिलालाच एअरपोर्टच्या जवळच असते. तर मी त्यांना म्हणलं की आपण जर फ्लाय करून गेलो तर 2 तासाची एक्झाम देऊन आपण परत येऊ शकू. तर हाफ डे मी बुकिंग करते आणि मग इज इट पॉसिबल. मग ते इन्स्ट्रक्टर तयार झाले. ते म्हणले की ठीक आहे. त्यांना फार कौतुक वाटायचं की मी मेडिसिन करत असताना कसं काय करते आणि त्या मनाने लवकर पिकअप केलं होतं मी. त्याच्यामुळे त्यांनी हो म्हणलं मला आणि मग मी सकाळी टेक ऑफ करायच्या वेळेला बॅड वेदर आली त्या दिवशी सुद्धा आणि त्यांनी आम्हाला नाही परमिशन सांगितलं. तर तो इन्स्ट्रक्टर पण माझ्यासारखाच हट्टाला पेटला होता आणि तो म्हणला की ठीक आहे आपण अर्धा तास अजून थांबूया बघूया नाही तर मग तू जा बसनी. म्हणून आम्ही अर्धा तास थांबलो आणि तो चांगला म्हणजे एक्सपिरियन्स पायलट होता तर त्याच्यामुळे अर्ध्या तासानंतर त्यांनी परमिशन मागितल्यानंतर दिली टॉवरने आम्हाला टेक ऑफ करायला परमिशन आणि मग तिकडनं टेक ऑफ केलं आम्ही आणि मनिलाला गेलो. तर मनिलामध्ये बॅड वेदरमुळे आम्हाला लँडिंगची परवानगी नाही मिळाली आणि मग आम्हाला परत प्रश्न आला. तर मग एक ऑप्शन असा होता की परत जायचं क्लार्कला. किती लांब होतं ते? साधारण 1 तास म्हणजे छोट्या विमानाला लागत होता. तर तो इन्स्ट्रक्टर म्हणला की आता तू एवढी तयारी केलीस तर आपण जवळच्या एका एअरपोर्टवर उतरूया आणि तिथनं मी तुला बसमध्ये बसवून देतो आणि मग तू परीक्षा देऊन तिथे ये परत कारण ते फार दूर नाहीये मनिलापासून. तर मी ठीक आहे म्हणलं आणि मग आम्ही त्या एअरपोर्टवर जवळच्या उतरलो आणि अक्षरशः पळत तो माणूस मला बस स्टँड दाखवायला आला की तू जा आता पटकन तुला पहिला सेशन मिळेल म्हणून मी पळत पळत गेले. अक्षरशः असा मुंबईत जशा भरलेल्या बसेस असतात तशा बसमध्ये कशी बशी चढले उभी राहून मनिलाला पोचले आणि तिथे एक सायकल रिक्षा घेतली कारण बस स्टँड एअरपोर्ट पासून दूर होता आणि तिथनं सायकल रिक्षातनं जरा वेळानी माझ्या लक्षात आलं. मी जरा वेळानी त्या माणसाला विचारलं की आपण कुठे चाललंय अजून कसं येत नाहीये कारण मला इन्स्ट्रक्टरनी सांगितलं होतं की साधारण किती वेळ लागेल.
त्याच्यापेक्षा जास्त लागतोय असं मला वाटलं, म्हणून मी त्याला विचारलं. आणि नंतर माझ्याकडचा कागद दाखवला तर तो वेगळ्याच ठिकाणी मला घेऊन चालला होता. ओ. तर त्यामुळे मी डोक्यालाच हात लावला. मग मी त्याला कागद दाखवला. त्या प्रोनाऊन्सिएशनमुळे त्याला समजलं नव्हतं मी काय म्हणले ते. आणि मग तरी तो आपला सायकल मारत मारत घेऊन गेला मला तिकडे. आणि मग पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि माझा पहिला सेशन जो सकाळचा असतो तो मिस झाला होता. आणि ते लोक मला म्हणले की आता तुम्हाला दुपारच्या सेशन मध्ये देता येईल एक्झाम. ओके. मग मी माझ्या इन्स्पेक्टरला कळवलं की आता शक्य नाही, म्हणजे खूप महाग पडत होतं ते मला, तर कॅन यू प्लीज टेक द प्लेन बॅक हा. टू द बेस. आणि मग मी आपलं इकडनं एसटी सारखी तिथे जी बस असते ती घेऊन येईन मी असं म्हणून मग ते परत गेले. आणि मग मी तिथे थांबले आणि पुढच्या सेशन मध्ये परीक्षा दिली. मग तिथे मनिलामध्ये काही माहिती नाही, मग खायचे वांदे झाले माझे, कारण या सकाळी 5:30 पासून पोटात काही नव्हतं. त्यामुळे आणि मग ती बर. शेवटी दुपारच्या सेशन मध्ये परीक्षा देऊन मग परत सायकल रिक्षा घेऊन बस स्टँडवर जाऊन बसनी तिकडे, मग माझी गाडी त्या माझ्या फ्लाइंग स्कूल मध्ये होती. रात्र झाली ती पोचायला, काय विचारू नका तो दिवस. बापरे. असं. म्हणजे पण एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असेल तर ती कितीही पण प्रयत्न आपण 100% देऊन ती पूर्ण करायचा प्रयत्न तुम्ही केलात. आणि ती खरंय. नाही झाली झाली तर खूपच चांगलं, नाही झालं तरी काही म्हणजे त्याचं वाईट वाटण्यासारखं काही नाही, असं तुमचा ऍटिट्यूड राहिलेला आहे. बट अजून एक ऍटिट्यूड पण असतो लोकांचा, की हे केलंच पाहिजे, असंच झालं पाहिजे. आणि मग ते झालंच पाहिजे याच्यात कधी कधी चुकीच्या मार्गाने पण ते पूर्ण करायची लोकांची वृत्ती होऊ शकते. हो. सो याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ही तुमची जी वृत्ती आहे ती नॅचरली आलेली आहे, की तुम्ही डेलिबरेटली त्याच्यासाठी काहीतरी मेहनत करता किंवा प्रयत्न करता? मेहनत असं नाही, पण अनुभव संपन्न आयुष्य आपण जसं जगत जातो ना तसं हे शहाणपण येतं असं मला वाटतं. की सुरुवातीला तरुण रक्त असतं तेव्हा असंच पाहिजे तसंच पाहिजे वगैरे असं सगळ्यांचं असतं आपल्या. पण हळूहळू आपण वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो की आपल्या लक्षात येतं की आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या पण अनेक गोष्टी असतात. आणि त्यामुळे हम्म, त्याचा स्ट्रेस यायला लागतो. मग आपण हे असं व्हायलाच पाहिजे असं केलं तर. तर आपण जर असा हम्म, ऍटिट्यूड घेतला की तो काढून टाकला की ठीक आहे बाबा, मला हे हवं आहे, मी प्रयत्न करते, झालं तर चांगलंय, नाही हम्म. झालं तरी चांगलंय असं. तर पुष्कळ किंवा लोकांना दाखवण्यासाठी आपण जेव्हा धडपडत असतो ना तेव्हा त्याचा एक स्ट्रेस असतो की आपण नाही केलं तर लोक रिडिक्यूल करतील आपल्याला. बरोबर. आणि मला आता जेव्हा लोक विचारतात तेव्हा लुकिंग बॅक मला असं वाटतं की हा स्ट्रेस मला नव्हता. म्हणजे लोक टवाळीला मला सामोरं जायला लागणारच होतं, मी मध्ये सोडलं असतं तर, आणि त्याची खूप जास्ती हम्म, शक्यता होती. पण बरोबर. त्याला मी खूप महत्व नाही दिलं. लोक हसतात, लोक नावं ठेवतात आपण काही करत असलो तरी. ह्याचा अनुभव तोपर्यंत मला पुरेपूर आला होता. की राईट. वस्तुनिष्ठ परीक्षण परिस्थितीचं आणि मग त्यातनं बेस्ट ऑप्शन कसा चूज करायचा, हेच शहाणपण आहे मला वाटतं. बिलकुल. तुम्ही आता वेगवेगळे काम करता, त्यात एक म्हणजे पुणे सिटीजन डॉक्टर फोरम हं. याच्या माध्यमातून डॉक्टर आणि पेशंट मध्ये जो ट्रस्ट डेफिसिट निर्माण झालेला आहे, तो कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. ते नक्की काय काम तुम्ही करताय एक्झॅक्टली? हा, ऍक्च्युली डॉक्टर अरुण गद्रे यांनी एक पुस्तक लिहिलं होतं कैफियत म्हणून. म्हणजे ओके. आता जे मेडिकल प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर मॅल प्रॅक्टिसेस, प्रॉफिटेरिंग ह्या पण क्षेत्रात आलं. ते पण एक इतर बिझनेसेस सारखा हो, बिझनेस झाला. हो. आणि डॉक्टर्स हे सुद्धा शेवटी माणसंच आहेत आणि आपल्या समाजाचेच तेच सगळ्या कॉम्पिटिशन आणि तेच सगळं त्यांना पण सहन करायला लागतं. तर त्याच्यामुळे इनेव्हिटेबली ह्याच्यामध्ये ज्या माल प्रॅक्टिस झाल्या त्याबद्दल एथिकली प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना खंत असतेच. म्हणजे सर्व लोकांना कोणी आवडीने कुठली वाईट गोष्ट करत नसतं. तर त्याच्याबद्दल त्यांनी त्या पुस्तकात मांडलं आणि त्याचंच इंग्लिश व्हर्जन एक वेगळं डिसेंटिंग डायग्नोसिस म्हणून डॉक्टर अभय शुक्लांबरोबर त्यांनी लिहिलेलं. तर ओके. त्याच्यातनं काही लोक एकत्र आले होते आणि मला अगदी फ्रेश असा पेशंटच्या साईडनी आणि डॉक्टरच्या साईडनी असे दोन्ही अनुभव होते. त्यामुळे मला हा जो अविश्वास आहे ह्याचा फार जवळनं अनुभव आणि एक खंत मनामध्ये होती. त्यामुळे मी त्यांना जॉईन झाले. आणि डॉक्टर अनंत फडके पण
वैद्यकीय क्षेत्राचा गेले 40-50 वर्ष अभ्यास करणारे अतिशय ज्ञानी असे आहेत, तर ते होते त्याच्यामध्ये. तर आम्ही सगळ्यांनी सुरुवात करताना हाच विचार केला होता की हे जे ट्रस्ट डेफिसिट हे जे कमी संवाद सुरू जर ह्याच्यात झाला आणि दोघांना एकमेकांची बाजू जर समजावून सांगता आली तर हे कमी होईल का, किंवा डॉक्टरांच्या सहकार्याने काहीतरी ह्याच्यातनं वेगळं सोल्युशन काढता येईल का, ह्यांनी आम्ही ते सुरू केलं होतं. किंवा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे एथिकली प्रॅक्टिस करू इच्छिणारी लोक धडपड करत असतात आणि अजूनही आपल्या समाजामध्ये अशी लोक आहेत, तर त्यांना एनकरेजमेंट देण्यासाठी किंवा एक मेंटल सपोर्ट देण्यासाठी काही करता येईल का नेटवर्क, असे सगळे विचार आम्ही करत होतो. पण या ह्याच्यात गेल्या 2-3 वर्षांच्या वाटचालीमध्ये आम्ही एकाच सोल्युशन पर्यंत येऊन ठेपतोय. म्हणजे हे जे आर्थिक व्यवहार जो डायरेक्ट पेशंट आणि डॉक्टर्स मधला आहे तो सगळ्याचं मूळ आहे. म्हणजे आता जो प्रॉब्लेम आहे आपल्या समाजामध्ये, डॉक्टरांना पेशंट कडनं भीती वाटते, इन्सिक्युरिटी वाटायला लागली तर डॉक्टरांना पण, की कधी माझ्या अंगावर येईल किंवा माझ्यावर केस करेल हे सांगता येत नाही. आणि डॉक्टरांना बद्दल पेशंट्सना अजिबात विश्वास नाही, किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्स बद्दल पेशंट्सच्या मनात खूपच भीती आहे, किंवा आपण फसवलं जातं याची एक भावना कायम सगळ्यांच्या मनात आहे. तर याच्यावर ठोस उपाय म्हणजे त्यांच्यातला तो थेट आर्थिक व्यवहार काढून टाकणं. म्हणजे युनिव्हर्सल हेल्थकेअर त्याला म्हणतात, की अगदी डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये सुद्धा श्रीलंका आणि थायलंडमध्ये त्या प्रकारची त्यांनी आणलेली आहे पद्धत. तर त्यावेळेला अशा वेळेला सरकार या सेवा प्रायव्हेट लोकांकडनं विकत घेतात आणि पुष्कळ प्रमाणात पब्लिक हेल्थ त्याच्यामध्ये स्ट्रॉंग करतात. आणि स्पेशालिस्ट केअर किंवा काही प्रमाणामध्ये जसं युके मध्ये सुद्धा आहे की काही सर्व्हिसेस प्रायव्हेट डॉक्टर्स कडनं सुद्धा सरकार विकत घेतं. आणि जेव्हा सरकार एखादी सेवा विकत घेतं त्यावेळेला पेशंट असं म्हणू शकत नाही की मला हे जास्त वाटतात पैसे, पण सरकार निगोशिएट करू शकतं की या अमुक अमुक ट्रीटमेंटसाठी तुम्ही एवढे एवढे पैसे चार्ज करा, किंवा असं. आणि प्रोटोकॉलायझेशन, स्टँडर्डायझेशन म्हणजे कुठल्या प्रकार, जसं युके मध्ये NHS मध्ये आहे की साधारण त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये काय ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. तर त्याच्यामुळे बेसिक स्टँडर्ड सुधारतं हेल्थ केअरचं. तर या सगळ्या गोष्टी आपल्या इथे आणणं गरजेचं आहे असं आता आम्हाला सगळ्यांना आम्ही कन्व्हिन्स झालोय. तर त्याच्याबद्दल आता सगळ्या लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे एक मोठं काम आहे. म्हणजे ओके, ग्रेट. आणि त्याच्याबरोबर तुम्ही आता अल्गो अनालिटिक्स नावाच्या कंपनी बरोबर पण काम करताय. सो तिथे तुमचा नेमका रोल काय आहे? आणि ऍक्च्युली मी हेल्थ केअर साठी डोमेन कन्सल्टंट म्हणून काम करते. तिथे डेटा सायन्स फर्म आहे, ती सर्व प्रकारचं डेटा सायन्सचं काम तिथे होतं आणि त्याच्यामध्ये डोमेन नॉलेज त्यांना लागतं. म्हणजे ते वेगवेगळ्या डोमेनमध्ये काम करतात. हेल्थ केअर इज जस्ट वन ऑफ द डोमेन्स. तर त्याच्यामध्ये हेल्थ केअर आणि मेडिसिनशी रिलेटेड जे प्रोजेक्ट्स असतात तर त्याच्यामध्ये जे डोमेन नॉलेज लागतं ते मी ऑफर करते, त्यांना कन्सल्ट करते म्हणजे त्याच्या बाबतीत. कारण मला थोडीशी डेटा प्रोसेसिंग आणि प्रोग्रामिंगची बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याचा फायदा होतो मला या ह्याच्यामध्ये काम करताना आता. ओके, ग्रेट. आणि अजून एक प्रयोग तुम्ही आता करताय मला असं वाटतं नैसर्गिक शेतीचा, त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. हा, ते ऍक्च्युली मी मेडिकल प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की डाएट आणि लाईफस्टाईल आपली ह्याचा केवढा परिणाम होतोय. आणि तरुण मुलांच्या मध्ये खूप लवकर आता हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लाईफस्टाईल डिसीज आपण ज्याला म्हणतो, डायबिटीस, हायपरटेन्शन, तर हे सगळे फार लवकर दिसायला लागलेत. आणि माझाही मुलगा तरुण वयामध्ये काय हॉटेलिंग आणि ह्याचे परिणाम भोगताना मी बघितलेला आहे. आणि ही सगळे त्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल ह्याचा खूपच परिणाम आपल्या हेल्थवर होतोय. आणि आपण जे अन्न खातो, तर आता ऍक्च्युली पूर्वी अशी एक समजूत होती की पुरेसं खायला मिळाल्यानंतर काळजी करायचं कारण नाही, म्हणजे न्यूट्रिशनची, की पुरेशा कॅलरीज मिळायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा न्यूट्रिशन हे बरंच जास्ती आहे सायन्स. आणि आपण अन्न कसं बनवतो हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे पिकवतो कसं, माती, पाणी,
हम्म, हवा, हम्म. या सगळ्या गोष्टींच्या पोल्युशनचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. आणि त्याच्याकडे हो. ऍक्च्युली पब्लिक हेल्थ म्हणून कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये, किंवा सामान्य माणसाला सुद्धा या गोष्टी लक्षात येत नाही की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि इवन सॉइल पोल्युशन बरोबर. ह्याचा आणि त्यातून येणारं फूड पोल्युशन ह्याचा आपल्या आरोग्यावर हम्म. परिणाम होतोय. आणि हे सगळे मिळून आपण मातीत जातोय ना. तर त्यावर सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न आणि केले पाहिजे. हा. त्याच विचारातून ऍक्च्युली मला फारशी या विषयाची माहिती नसल्यामुळे नेहमीप्रमाणे ती मी घ्यायचा मी प्रयत्न करतेय. आणि स्वतः करून दाखवल्याशिवाय दुसऱ्याला उपदेश करण्यात पॉइंट नाही, म्हणून मी करून बघते. आणि हा खूप पेशन्सचा गेम आहे, कारण हो. निसर्गामध्ये प्रत्येक झाड हे इट टेक्स इट्स ओन स्वीट टाइम टू ग्रो. तर त्याच्यामुळे राईट. त्याला असं 4-5 वर्ष वाट बघितल्याशिवाय गत्यंतर नाहीये. तर आता 3 वर्ष झालीत मी झाडं लावून. हळूहळू ती ओके. वाढतायत आणि ते बघण्यातनं आनंद आणि शिक्षण भरपूर मिळतंय. निसर्ग हा एक मोठा गुरु आहेच. बरोबर. पण म्हणजे अल्गो अनालिटिक्स आहे, PCDF आहे, नैसर्गिक शेती आहे, पियानो, टेनिस, ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग. तुम्ही मला असं वाटतं किती देश फिरलात तुम्ही? 30-35 देश तरी बघून झाले असतील माझे. ट्रॅव्हलिंग पण आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ कुठून काढता तुम्ही? टाइम मॅनेजमेंटचे क्लासेस कधी चालू करणार तुम्ही? हा, ते आता अ, मी सांगू शकते की आता डोमेन कन्सल्टंट म्हणून मी काम करते. तर त्यावेळेला सुरुवातीला मी सगळे दिवस जात होते ऑफिसला. मग त्याच्यानंतर हम्म, माझा एक्झॅक्टली रोल किंवा व्हॅल्यू ऍडिशन कुठे होईल ते माझ्या लक्षात आलं. मग त्यामुळे मी हम्म, हम्म, त्याचे आता रेस्ट करू शकले वर्किंग आवर्स, की एक्झॅक्टली मी दुसरे लोक नाही करू शकणार, पण मी कुठे व्हॅल्यू ऍडिशन करू शकेन हम्म, ते माझ्या लक्षात आलंय. तसंच प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे की घरामध्ये आहे, शेतीमध्ये आहे, पीसीडीएफ मध्ये मी काय व्हॅल्यू ऍडिशन करू शकते हे हळूहळू आपल्या लक्षात येतं जायला लागल्यानंतर. आणि बाकीच्या हॉबीज सुद्धा त्या थोड्या थोड्या वेळेच्याच असतात, त्याच्यामुळे ते वेळ मिळेल तेव्हा. अ, माझा पियानो स्वयंपाकघरातच आहे, त्याच्यामुळे तिथे अगदी हम्म. चहा ठेवला तरी मी एखादी ट्यून वाजवू शकते, असं अरे वा. आहे. त्यामुळे होतं मॅनेज ते. ओके. तुम्ही अजून काही सांगू इच्छिता आपल्या हा, म्हणजे श्रोत्यांना? आता ट्रॅव्हलिंग बद्दल मी असं सांगेन की मी हे सगळं फ्लाइंग ट्रॅव्हलिंग करत होते तेव्हा मी अज्ञानी होते. मला कळत हम्म, नव्हतं की यातून आपण निसर्गाचं पण नुकसान करतोय, म्हणजे त्याचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आपल्या ऍक्टिव्हिटीचा काय होतो हे मला हम्म, हम्म, माहिती हम्म. नव्हतं. तर मला डॉक्टर झाल्यानंतर, प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर या गोष्टींची तीव्र जाणीव झाली की हवा, पाणी आणि मातीतनं येणारं अन्नातलं प्रदूषण ह्याचं खूप जास्ती आपल्या सगळ्यांवर परिणाम होतोय. त्यामुळे आता हम्म. ट्रॅव्हलिंग वर मी काटच मारलेली आहे. फक्त माझ्या ओके. शेतावर जाण्यासाठी जे ट्रॅव्हलिंग करायला लागतं तेवढंच. आणि ह्याच्या पुढे मी अ, टाळते, म्हणजे त्याच्यानंतर मी टाळतच आलेली आहे जास्ती ट्रॅव्हलिंग. आणि बर. आता आपल्याला इंटरनेटमुळे सगळं जग घरात बसल्या फिरणं शक्य आहे. बर. त्याच्यामुळे मला वाटतं, आणि त्यातलं ग्लॅमरही गेलं आता कोविड-19 मुळे, तर आता ते भीतीदायकच झालंय बरोबर. प्रवास करणं वगैरे. त्यामुळे हो. आपोआपच ते मला वाटतं अननेसेसरी ट्रॅव्हल्स कमी होतील. त्यातनं निसर्गाचा काही फायदाही होईल, असं यातनं पॉझिटिव्हही हो, काही हो. गोष्टी होतील नक्की. असं मला वाटतं. इव्हन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधनं सुद्धा निसर्गाचा पण खूप ऱ्हास करत असतो. त्यामुळे आपल्याला हो. अल्टरनेटिव्ह आता शोधायला पाहिजेत. बरोबर. एम्प्लॉयमेंटसाठी, आपल्या इकॉनॉमीसाठी, आपल्या गरजा कमी हम्म, केल्या पाहिजेत. ह्याची जाणीव बरोबर. जेवढी वाईड स्प्रेड होईल आणि जेवढं आपण अल्टरनेटिव्ह मॉडेल्स शोधू, म्हणजे निसर्गाचं कॉन्झर्वेशन हे टॉप प्रायोरिटी ठेवून त्याच्या हम्म. आजूबाजूनी आपण एखादं जे इकॉनॉमिक मॉडेल क्रिएट केलं तर ते मला वाटतं बरोबर. सस्टेनेबल असेल आपल्या जगाच्या दृष्टीने. बरोबर. बरोबर. अं, शारदाताई, एका वाक्यात उत्तर द्यायची आहेत. छोटे बरं. छोटे प्रश्न विचारतो, त्याच्यानंतर आपण संपवूया. अं, एक तुमच्या दैनंदिन जीवनातली एक सवय ज्याच्यामुळे तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी करू शकता. हा, मला गॉसिपिंग किंवा स्मॉल टॉकची अजिबात आवड नाहीये. माझा खूपसा वेळ
किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्याची किंवा इंटरफिअर करण्याची अजिबात सवय नाहीये मला. मी दुसऱ्याला माझ्या आयुष्यात इंटरफिअर करून देत नाही आणि मी दुसऱ्याच्या आयुष्यात इंटरफिअर करत नाही. त्याचा मला वाटतं हा मेन इन्ग्रेडियंट आहे. बरोबर. अ, एखादं पुस्तक जे तुम्ही सगळ्यांना रेकमेंड कराल वाचायला, नक्की वाचलंच पाहिजे प्रत्येकाने असं? आत्ताच रिसेंटली मी वाचले युवल नोवा हरारीची सगळी पुस्तकं वाचनीय आहेत. सेपियन्स हो. उत्कृष्ट पुस्तक आहे. ओके. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये काही खंत उरलेली आहे? कुठली गोष्ट अजून करू नाही शकला तशी? अजिबात नाही. मी अगदी पूर्णपणे तृप्त आहे. कधीही कोविड-19 आला आणि मला मारून टाकलं तरी मला काही रिग्रेट्स नाही. पण मी सगळे तर करायला काही गोष्टी आहेत अजून. किकट जशा काही? जसं आता मला जास्ती वेळ फार्मवर घालवायचा आहे. तिथे मला थोडेसे प्राण्यांची मला खूप आवड आहे. तर त्यांच्याशी हो. पाळायचे आहेत. लहान मुलांना, पुढच्या पिढीला हे सगळं अनुभव करण्यासाठी काही करता येईल का हे बघायचंय. एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतो. की समजा उद्या तुम्हाला दूरदर्शनवर रात्री 8 वाजता बोलवलं आणि भाइयो और बहनो आणि त्याच्या पुढे 130 करोड लोकांना एक पॉझिटिव्ह मेसेज तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्ही काय सांगाल सगळ्यांना? मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की मला असं वाटतं की कंपॅशन ही सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे कुठल्याही माणसामध्ये. सो हे एक आहे आणि सर्व गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत जगामध्ये. त्यामुळे आपण दुसऱ्याला स्वतःला त्रास झाल्याशिवाय दुसऱ्याला त्रास देऊ शकत नाही. म्हणजे यू कॅनॉट हार्म दी अदर विदाउट हार्मिंग युअर सेल्फ. त्यामुळे कधीही दुसऱ्याचं नुकसान करताना हा विचार करायला पाहिजे की आपलंही नुकसान होणार आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आणि दुसरं म्हणजे फार सक्सेस आणि फेल्युअर असा बॅलन्स शीट मांडण्यापेक्षा मला असं वाटतं अनुभव वेगवेगळ्या गोष्टींचे घेण्यासाठी आपण जन्माला आलोय आणि आयुष्य जर आपण हा एक अनुभव आहे, वाईट किंवा चांगला असेल. म्हणजे फेल्युअर हा सुद्धा एक अनुभव आहे, सक्सेस हा सुद्धा एक अनुभव आहे. आणि ते करण्यासाठी लागणारे प्रयत्न जर आपण एन्जॉय करत गेलो तर या सगळ्या गोष्टीतनं येणारं नैराश्य आणि कमी होईल आणि निसर्गावरचा भार पण कमी होईल. आपण आपल्या गरजा आणि अँबिशन्स कमी केल्या तर. बरोबर, नक्कीच. शारदाताई, तुम्ही आपला वेळ काढून इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. मला पण खूप मजा आली त्याच्याशी बोलून. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे डॉक्टर शारदा बापट यांच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक, इंस्टाग्राम @inspiration कट्टा यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.